धरणातून बंद पाईपमधून आपण पाणी प्यावं ही सगळ्यांची इच्छा जवळजवळ त्या काळच्या सरकारने 500 कोटीचा निधी देऊन ती पूर्ण केलेली होती। आणि आज मला मनापासूनचा आनंद आहे की या कामामध्ये त्या काळामध्ये मी एक प्रयत्न केलेला कार्यकर्ता होतो आणि आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचा लोकार्पण कार्यक्रम होतोय आणि कोल्हापूर शहरवासियांची एक चांगली आणि एक स्वप्नपूर्ती होती याचा मला मनापासूनचा आनंद आहे। आता इथं आयुक्त उपस्थित आहेत, त्यात आता प्रशासक आहेत। अजूनही या पाण्याच्या योजनेचं संपूर्ण शहरवासियांना पाणी मिळण्यामध्ये काही अडचणी आहेत, त्या दूर होण्यासाठी साहेब काय निधी लागण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं यातली एक तांत्रिक बाबी दूर करून 100% लोकांना लवकरात लवकर पाणी आपण पोचवावं अशा पद्धतीची एक अपेक्षा मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांच्याकडून करतो। साहेब दुसरं एक आपल्या रस्त्याची फार मोठी अडचण झालेली आहे, रस्त्याचे आपल्या शहरातली फार खराब झालेली आहे। 100 कोटीचा निधी दिला, मी पालकमंत्री म्हणून आपला आभारी आहे। पुन्हा एक 100 कोटी रुपये जर आज घोषणा केली तर मला वाटते बरेचसे रस्ते या शहरातील आज पूर्ण होतील आणि एक चांगली या निमित्ताने मागणी पूर्ण होईल, ज्याचा उल्लेख केसरकर साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला। आपली ही नदी प्रदूषित आहे आणि आपला अमृत टप्पा 1 अमृत टप्पा 2 अनेक आपले प्रश्न प्रलंबित होते। मी मुख्यमंत्र्यांचा महोदयांचा अतिशय आभारी आहे। परवाच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक 3 फाईल्स जवळजवळ 340 कोटीच्या या पंचगंगेचं जे पाणी आहे, आपण जे किती पाणी वापरतो आणि किती आपण नदीत सोडतो त्याच्यावर किती प्रोसेसिंग होत नाही आणि ते करण्यासाठी काय गरज आहे त्याची एक मागणी आम्ही केलेली होती आणि येता येता कोल्हापूरला त्यांनी या सगळ्या आमच्या फाईल्स क्लिअर केल्या आणि जवळजवळ 340 कोटीचा हा प्रकल्प त्यांनी मंजूर केला। मला वाटतं सगळं आपलं 100% पाणी आता हे प्रोसेस होऊन पंचगंगा नदीला जाईल आणि आमच्या कोल्हापूर शहराच्या खाली असलेल्या सगळ्या जनतेला कोल्हापूर शहराचे लोक घाण करतात आणि पाणी आम्ही पितोय ही आता भावना त्यांच्या मनामध्ये राहणार नाही। इतकी चांगली सक्षम यंत्रणा महानगरपालिकेने करायची ठरवलेली आहे। मुख्यमंत्री महोदय, सगळ्यात मोठी जी अपेक्षा आता आमची आहे, करवीर निवासिनी अंबाबाई याचा उल्लेख पालकमंत्री करत होते। आपल्याला माहिती असेल की लाखो भाविक या करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात आणि मला वाटतं आपणही त्याचे बघता आणि आपली मुळाची ती जागा तिथं होणारं भाविकांचं गैरसोय त्यामधून आपल्याला मार्ग काढायचा आणि म्हणून आम्ही त्या मंदिराभोवती राहणाऱ्या रहिवाशांच्या बैठका घेतल्या, तिथल्या दुकानदारांच्या आणि त्यांच्या सगळ्या जे लोक तिथं व्यापार व्यवसाय करतात त्यांच्याही बैठका घेतल्या आणि त्यातून एक चांगला मार्ग काढून त्यांचं पुनर्वसन करून हे केल्याशिवाय हे चिरंतर काळ टिकणारं मंदिर आहे, हजारो वर्ष लाखो वर्षे राहणारं मंदिर आहे आणि येणाऱ्या भाविकांची संख्या इतकी वाढलेली आहे की कोल्हापूर शहरातली वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा वाढतो, स्वच्छतेचा बोजवारा वाढतो आणि यातून मार्ग काढायचा असेल तर जवळजवळ 1200 कोटीचा एक आराखडा तयार केलेला आहे। आता परवाच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार कोल्हापूरच्या दौऱ्याला त्यांनी पाहणी केलेली आहे आणि त्यांना आम्हाला विश्वास दिला आहे की आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दाखवून हा आराखडा येणाऱ्या आपल्या या बजेटमध्ये आम्ही त्याचा अंतर्भाव करू, अशा प्रकारचं आपणही या निमित्ताने घोषणा करावी अशी विनंती मी या निमित्ताने करणार आहे। आपला दक्षिणचा राजा ज्योतिबा याचाही आम्ही चांगला सुंदर आराखडा केलेला आहे, नरसिंहवाडीचा आम्ही सुंदर आराखडा केलेला आहे, खिद्रापूरचा आम्ही सुंदर आराखडा केलेला आहे। केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक साहेब इथं आलेले होते, त्यांनी याला जवळजवळ 900 कोटीच्या वर निधी देण्याचं मान्य केलेलं आहे। सगळे प्रस्ताव आमचे तिकडे गेलेले आहेत। मला वाटतं हे सगळं जर होऊ शकलं तर या भारतातलं दक्षिण भारतातलं एक सर्वात मोठं एक डेस्टिनेशन म्हणून एक पर्यटन आध्यात्मिक पर्यटन होईल आणि आपल्याला माहिती आहे की ज्या ज्या ठिकाणी असे मंदिरांचं नूतनीकरण झालं किंवा मंदिराचा विशेषतः आता अयोध्येचं परवा झालं श्रीरामाचं मंदिर आणि त्यामध्ये आता वाढलेली भाविकांची संख्या, त्यानंतर उज्जैनचं असेल, त्यानंतर वाराणसीचं असेल, ज्या ज्या ठिकाणी असे मंदिरांचं निर्मिती झाली त्या त्या ठिकाणी 20-20 पटानं भाविकांच्या संख्येमध्ये वाढ झाली। फक्त भाविकांच्या संख्येमध्ये वाढ होत नाही, तिथल्या GDP मध्ये वाढ होते, तिथल्या लोकांना रोजगार मिळतो, अनेक चांगली इकॉनॉमीमध्ये सुद्धा भर घालणारी ही सगळी कामं आहेत। यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती
मी या निमित्ताने करणार आहे. मी अधिक आपला बोलणार नाही, परंतु जे काही प्रश्न असतील